आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगलीच्या एसटी आगारातील एका वरिष्ठ लिपिकाला एसटी कार्यालयातच बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. एसटी महामंडळातल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून महिलेच्या संतप्त नातेवाईकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. कदम नामक लिपिकाकडून एसटी कार्यालयात कर्मचारी असणाऱ्या एका महिलेला गेल्या 2 वर्षापासून मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहे. वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी आज थेट एसटी कार्यालयामध्ये पोहोचत संबंधित लिपिकास बेदम चोप दिलेला आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. एसटी कार्यालयामध्ये महिलेच्या बाबतीत घडणाऱ्या या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र मौन बाळगण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आपल्या सांगली शहरामध्ये महामंडळामध्ये एक पीडित महिला आहे. ती आपली सून आहे माझी, आणि तिला वारंवार त्याचा एक अधिकारी आहे विनायक कदम, तर तो त्याला वारंवार 2 वर्ष झाले त्याला त्रास देत होता. फिजिकली देत होता, मेंटली देत होता. त्यांना आता 2-3 वेळा वरती कंप्लेंट पण करून पण वरती काही ते दखल घेतली गेलेली नाही आहे. तर त्यामुळे आता शेवट आमच्या हे नाकीशी आल्यामुळं आम्ही पूर्ण फॅमिली येऊन हे आम्हाला शेवटचं पाऊल उचलायची पाहिलेली आहे आणि आता दाखल करत आहोत. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण भेटलं. त्यांनी म्हणतात ठीक आहे, बघतो, बोलतो. त्यांनी पण स्वतः त्या पीडित महिलेने पण तिथं वरती कंप्लेंट केली होती 2-3 वेळा, तरी पण तिथं झालेलं नाही आहे. त्याचा अभिप्राय अंमलबजावणी म्हणताना आज आम्हाला शेवटचं पाऊल उचलायची पाहिजे. त्याला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याला चांगलाच मार दिलेला आहे त्यांनी आम्ही तो, आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करतात.